नमस्कार, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। पोलीस अधीक्षक साहेब यांना राणी देवीदास कोठे यांना स्मरणपत्र सादर। राणी देवीदास कोठे, राहणार कोठेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, संदर्भ दिनांक 19/12/2023 रोजी, रजिस्टर नंबर 158/2023 नुसार योग्य ती चौकशी होण्याबाबतचे स्मरणपत्र मयत देवीदास कोठे यांच्या पत्नींनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक 23/1/2024 रोजी स्मरणपत्र जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिले। तदनुसार मेहरबान पोलीस अधीक्षक साहेबांनी स्मरणपत्राची तातडीने दखल घेऊन समक्ष अधिकारी मार्फत योग्य त्या चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे, ही विनंती राणी देवीदास कोठे यांना केली आहे। तरी या महिलेस तिच्या संशयास्पद आरोपींना पकडून राणी कोठे या महिला भगिनीस SP सर न्याय मिळवून देतील का या प्रतीक्षेत। खरंच या महिला भगिनीला न्याय मिळेल काय? चला तर मग आपण ही महिला भगिनी आमच्या ॲक्टिव्ह मराठीशी काय म्हणते जाणून घेऊया। प्रतिनिधी मनोज साळवे, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर। नमस्कार, मी राणी देवीदास कोठे बोलते। आमच्या पतीचा घातपात झाल्यामुळे पाथर्डी पोलीस स्टेशनला कसलीही चौकशी नाही झाल्यामुळे आम्ही जिल्हा अहमदनगर SP साहेबांना अर्ज पाहिला देऊनही 15 दिवस झाले, त्यातही कसलीही चौकशी न झाल्यामुळे त्यांना आज आम्ही स्मरणपत्राचा अर्ज केलेला आहे। काळू तात्याराम शेळके आणि गोटीराम गोरो शेळके हे पक्केही आरोपी असून त्यांना कसलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळे आम्ही आज SP साहेबांना आज स्मरणपत्र दिलेलं आहे आणि त्यामार्फत चौकशी करावी अशी आमची विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।